आदरणीय डॉक्टर कमलाकर कांबळे सर त्यांना विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा रूपी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. ज्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन विमोचन होत आहे ते आमचे मित्र डॉक्टर संतोषजी बोबडे, ज्यांच्या हस्ते प्रकाशन झालं ते अमरजी अभिमानी आपण सर्वजण. कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मोठे बंधू माजी प्राचार्य दादा आणि कांबळे सर, माननीय आमदार रोमनजी साठे सर, नानासाहेब राठोड सर, मंचावरील अन्य सर्व. खरं म्हणजे साठे साहेबांनी असं म्हटलं की कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर कांबळे आहेत आणि नितीन चंदेल शिवेचा संदर्भ त्यांनी दिला. परवा 11 तारखेला ते इथे येऊन गेले, त्यामुळं अनेकांना तो कांबळे माहीत आहे, पण तो फार चांगल्या अर्थाने नाही, त्याला तुडवतात सगळे. तरीही आम्ही असं मानतो की आमची परंपरा शिवराम जानबा कांबळे यांच्यापासूनची आहे. त्या काळामध्ये सोमवंशी मित्र या नावाचं पाक्षिक त्यांनी चालवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खूप वर्षापूर्वी. तिथून जी परंपरा सुरू आहे आमच्यापर्यंत. काल सभागृहामध्ये मोठा कार्यक्रम झाला. अमृता प्रीतम या पंजाबी आणि मुस्लिम लेखिकेचा परिचय अमरजीने करून दिला. परिचय करून देताना चौसाळकर असं म्हणाले की त्यांना ओळखत नाही असा एकही माणूस या गावात नाही, पण मला आता आनंद झाला. त्यांचा सत्कार करायला जो एक जण आला होता तो त्यांना ओळखत नव्हता, म्हणून त्यांनी कपाळाला लावून टाकला गुलाल. मी त्यांना कानात म्हणालो, तुम्हाला न ओळखणारा एकही माणूस या गावात आहे. आणि अमरजींनी गंमत केली, मग त्याच्या गळ्याला लावला आणि तो बिचारा म्हणला, सॉरी सर, मला माहित नव्हतं. कारण अमरजींची जी प्रतिमा आहे ती सेक्युलर आहे, ती काही अशी धार्मिक वगैरे अजिबात नाहीये. म्हणून त्या सत्कार करणारा असं वाटलं की हा माणूस सगळ्या सारखा दिसतोय, त्याच्यामुळे त्यांनी तो प्रसंग इथे घडवून आणला. दुसरं असं झालं की महापुरुषांच्या प्रतिमेवर आपण गुलाल टाकत होतो, आताही टाकण्यात आला. हरी नरके हे महात्मा फुल्यांचे फार मोठे संशोधक ठरले. फुल्यांचं जीवन, त्यांचं चरित्र, त्यांचे तत्वज्ञान, त्यांचे डेट ऑफ बर्थ, त्यांचं मृत्यूपत्र शोधून काढलं. फुल्यांनी 1890 ला मृत्यूपत्र तयार केलं होतं. ते रजिस्टर करून ठेवलेलं होतं आणि ते रजिस्ट्री ऑफिस मध्ये होतं. 100 वर्ष आता तर आता जास्त झाले. तेव्हाचं मृत्यूपत्र त्यांनी शोधून काढलं. त्यांची डेट ऑफ बर्थ शोधून काढली 11 एप्रिल. तोपर्यंत नीट माहित नव्हतं, पुण्यतिथी माहित होती. आणि नरके असं म्हणाले की फुल्यांना दाढी नव्हती, अजिबात नव्हती. आणि त्यांनी गव्हर्नमेंटला हे सांगायचं आहे आता दाढी नव्हती, तर गव्हर्नमेंट विचारणार की मग आली कुठून. हे सगळे पुरावे त्यांना द्यावे लागणार होते. म्हणून हरी नरके त्यांचे जेवढे नातेवाईक होते महात्मा फुल्यांचे त्यांच्याकडे गेले, आत्याकडे गेले. आणि आत्या अशी म्हातारी झालेली होती, लुकडी हातात काठी आलेली होती. आणि तिला म्हणाले की तुम्ही ज्योतिरावला ओळखता का? हो, माझ्या भावाचा मुलगा आहे आणि खूप मोठा पुढारी आहे, गुत्तेदार होता पुण्यामध्ये आणि नगरसेवक सुद्धा होता, असं ती सांगायला लागली. मग त्यांचा फोटो वगैरे आहे का? आहे म्हणे, मी देवळीत ठेवलाय. कुठे आहे ती देवळी? त्या देवळीपर्यंत नरके गेले.
आणि मग ती आत्या काय करायची, हा देवच त्यांच्या घरातला, आणि मग पाणी कुंकू लावायचं आणि पाणी शिंपडायचं त्या ओघळा गेल्या फुल्यांच्या गालावर, आणि त्याची झाली दाढी तयार. तो फोटो फुल्यांनी आपल्या नरकेने घेतला आणि शासनाकडे त्याने तो आभार सादर केला की फुल्यांना मूळ दाढी नव्हती, असं झालंय, त्यांची आत्या जिवंत आहे आणि तो फोटो मी आणलाय. आता शासनापुढे प्रश्न असा आहे, तो भावनिक मुद्दा असतो, आणि शासन अस्वस्थ झालं आणि मग मध्यम मार्ग काढला की कमी दाढीचे फुले, असा फोटो मग पुन्हा व्हायरल झाला. अतिशय कमी दाढी दाखवा, कारण एकदम दाढी नसलेलं दाखवणं तर ते शासनालाही बरं वाटलं नसेल, कारण दाढी असली तर माणूस पंतप्रधान होतो, गृहमंत्री होतो. आता फुल्यांची दाढी करायची म्हणजे, आणि त्यामुळे मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी याचा सामूहिक विचार करावा. गुलाल वगैरे टाकू नये. शासकीय कार्यक्रमात गुलाल लावत नाहीत, माणसालाही लावत नाही, फक्त गुच्छ देतात. शासन सोडले की बाकी सगळेच असं करतो. राष्ट्रपतीचा कार्यक्रम असो, पंतप्रधानाचा असो, बाहेरचा परराष्ट्र मंत्री आलेला असो, राजदूत आलेला असो, त्यांचा बुके देऊनच करतात. गुलाब, कुंकू, हळद काहीच लावत नाही. आपण हे जर थांबवता आलं तर हे थांबवलं पाहिजे. भोगळे सरांच्या पुस्तकाबद्दल मी 4-5 ओळी त्यामध्ये लिहिलेल्या आहेत, ते काही बोलण्याचं कारण नाही. परंतु जुन्या काळामध्ये घर बांधणं अत्यंत अवघड होतं, लग्न करणं त्यापेक्षा अवघड होतं. तुमचं झालंय ना, जोडी बसवायला पाहिजे. म्हणून जुनी जी म्हण होती, घर पाहावे बांधून, लग्न पाहावे करून, तसं पुस्तक पाहावे छापून. कारण पुस्तक छापणं किती कठीण आहे या काळामध्ये हे अमरजींना जास्त माहित आहे, कारण फारच कठीण. आम्ही त्यांच्याकडे एक पुस्तक छापायला दिलं तर बायको म्हणते हे वगळू नका, नवरा म्हणते हे वगळलंच पाहिजे. आता आली का मुश्किल, प्रकाशकाने काय करावं. शंकरराव काळात मुख्यमंत्री होते आणि रीडर्स इन हिंदुझम बाहेर आलं. शरदरावच्या पोटात दुखायला लागलं की शंकरराव मुख्यमंत्री कसं काय, ते गेले पाहिजेत घरी. मग आता शरदरावची नीती मराठवाड्यातल्या मुख्यमंत्र्याला टिपून द्यायचं. त्याने हळूच माधव गडकरींना फोन करून सांगितलं की तुम्ही एक आग्रलेख घ्या किंवा संपादकीय घ्या आणि त्याच्यामध्ये सरकारी खर्चाने राम आणि कृष्णाची बदनामी करणारे प्रकाशन असं लिहिलं आणि महाराष्ट्र पेटला. बाळासाहेब ठाकरेंनी जाहीर केलं की ज्यांच्या रक्तात हिंदुत्व आहे त्यांनी मोर्चाला यावं. 5 लाखाचा मोर्चा निघाला, म्हणजे 5 लाखच हिंदू आले. महाराष्ट्रात हिंदूंची संख्या प्रचंड. त्यानंतर मग आंबेडकरवाद्यांनी असं ठरवलं की त्यांनी विचार संवर्धन समिती असं नाव दिलं. बाकी काही म्हणण्यापेक्षा पुरोगामी विचार संवर्धन समिती असं नाव दिलं. त्याने मोर्चा काढला. 2 लाखाचा मोर्चा निघाला. शंकरराव अस्वस्थ झाले. त्यांनी काही विचारवंतांना बोलावलं आणि बैठक घेतली. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे. आणि मग विचारवंतांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही ते पुस्तक रद्द करायचं नाही, परतही घ्यायचं नाही, राजीनामा अजिबात द्यायचा नाही. ती सगळी राजकीय खेळी आहे. एक काम करा, तुम्ही असं जाहीर करा की लेखकाच्या मताशी सरकार सहमत असेलच असे नाही, आणि जे छापलेले पुस्तक आहे त्याच्यावर स्टॅम्प मारा आणि पुस्तक बाहेर जाऊ द्या. जे तुमच्या ताब्यात आहे त्याच्यावर स्टॅम्प मारा. जे छापायचे राहिले त्याच्यावर ही ओळ प्रिंट करा. आणि तो प्रश्न मिटला. शंकरराव राहिले.
तेव्हा म्हणून ते अमरीचा किस्सा सांगितला की बायको म्हणते हे छापलं पाहिजे, नवरा म्हणते हे वगळलं पाहिजे. कसा मार्ग काढला त्यालाच माहिती. तेव्हा छापणाऱ्यातली अडचण खूप, कारण लेखक म्हणतो माझ्याकडे पैसा नाही, मी तुमचा मित्रच आहे आणि सोनं ठेवलं आणि मग मी ते पैसे आणतोय, किंवा काहीतरी डीए वाढला त्याचे पैसे आणतोय. लेखकात कुठले पैसे? ते पुन्हा शिक्षक, पुन्हा माध्यमिक, पुन्हा बौद्ध महासभेची वर्गणी द्यावी लागते. अशा अनेक अडचणी, पुन्हा शिक्षक संघटनेची वर्गणी. आणि त्यामुळे ज्याला पुस्तक लिहून तयार झालेलं आहे ज्याचं, त्याला छापण्याची अडचण, छपाईला ते गेलेलं आहे तर त्यांची अडचण आहे. कागद आहे, वाढलेले भाव आहे, सगळी महागाई झालेली आहे आणि त्याच्यामुळे प्रकाशक पुस्तक छापायला तयार होत नाही. म्हणून लेखकाची अडचण, प्रकाशकाची अडचण आणि पुन्हा पाहुणे सगळं ठरवणं, शिवाय तुमचं नाव नाही तरी आलं पाहिजे अशी विनंती करणं, अशा अनेक विनंत्या येतात. पण आमदार होते, आमदार व्हायचं असेल तर जावंच लागते कार्यक्रम. असे कार्यक्रम टाळायचे नसतात. जिथं जिथं लोक, तिथं तिथं मुंग्या. त्याच्यामुळे नेते जातात, ते या ठिकाणी उपस्थित झाले. साधा माणूस आहे, सरळ माणूस आहे, फोन केला ते उपस्थित राहतात. मी एवढंच या निमित्ताने म्हणेन की अतिशय प्रतिकूल स्थितीमध्ये पण निष्ठावंत अशा प्रकारचा हा शिक्षक आहे आणि खूप वर्ष शाळेत शिकवल्यानंतर नेमकं विद्यार्थ्याची भूमिका काय, त्यांच्या पालकांची भूमिका काय, शिक्षकाची भूमिका काय आणि शिक्षण संस्था चालकांची भूमिका काय, हे सुद्धा त्यांनी अगदी ठळकपणे नोंदवलेलं आहे. कारण आजचं सगळी शिक्षण व्यवस्था जर आपण पाहिली तर शिक्षण सोडून सगळीकडे आपली प्रगती सुरू झालेली आहे, सगळीकडे. आणि शिक्षणाला दुय्यम स्थान, दुय्यम जरी शब्द अपुरा पडतोय, शेवटचं स्थान शिक्षणाला प्राप्त झालेलं आहे. मग ते प्राथमिक शिक्षण असो, माध्यमिक असो, महाविद्यालयाचं शिक्षण असो. पूर्वी 10+2+3 असे सुटसुटीत होते. आता 5 म्हणजे 5वी पर्यंत, 6वी 7वी 8वी पर्यंत म्हणजे +3, 5+3 पुन्हा 4, 9वी 10वी 11वी 12वी. ते शाळेला जोडणार आहेत का 9वीचे वर्ग कॉलेजला जोडणार आहेत, अजून काही ठरलं नाही. त्याच्यानंतर पुन्हा 4 पदवी 4 वर्षाची होणार आहे. आणि आता तुम्हाला कोणताही विषय विद्यार्थ्यांना घेता येईल, कोणताही, म्हणजे फिजिक्स, मराठी, लगेच समाजशास्त्र, लगेच अर्थशास्त्र, कोणती 4 विषय घ्या, 2 विषय सक्तीचे घ्या. मग डिग्री कोणती त्याला? तर आता याच्या पुढे आर्ट, सायन्स, कॉमर्स अशी डिग्री देणं शक्यच नाही. 6 विषय निवडायचे आहेत. ते आर्टचे असतील, सायन्सचे असतील, कॉमर्सचे, 6 विषय फक्त निवडायचे आणि 4थ्या इयरला 3 निवडायचे. हे 4 वर्षाची पदवी. आणि मग डिग्री कशी मिळेल? त्याने असं म्हटलंय की यांनी या 3 विषयात पदवी संपादन केलेली आहे. पदवी मिळेल. आता पदवी तर काय होईल अजून तेही नक्की नाही. अशा प्रकारचे शिक्षणाच्या जेवढ्या जे चिंध्या करता येईल त्या पद्धतीने सुरू आहे. किमान कौशल्य नावाची गोष्ट आता आणले. किमान कौशल्य म्हणजे काही नाही, आलुतेदारी, बलुतेदारी असंच त्याचा अर्थ आहे. कुंभाराने कुंभार व्हावं, लोहाराने लोहार व्हावं, अशी ती सगळी व्यवस्था आहे. त्याला नाव फक्त गोंडच दिले, किमान कौशल्य. ते होतं ना गौंड्याकडे, त्याला म्हणायची काय गरज? डिग्रीची अजिबात गरज नाही, अजिबात गरज नाही. पण किमान कौशल्याच्या नावाखाली आता नवी एक वर्ग व्यवस्था ही उपाधी आहे. गरीबाची मुलं शिकू नये
अशी ही सगळी व्यवस्था सुरू आहे. या निमित्ताने हे बोललं पाहिजे असं मला वाटलं. धन्यवाद.